बाई, तुमची कॉर्पोरेट चहा इतकी जबरदस्त आहे ना, रोज आवर्जून तुमची चहा पियाला मी इतके लांबून येतो. एक मस्त कॉर्पोरेट चहा द्या ना. अभी देता हूं साहब. ये लो साहब. हे बघ, तुला म्हटलं होतं ना कॉर्पोरेट चहा तो इथे मिळतो. टी टाईममध्ये आपल्या ऑफिसमधले सगळे इथेच चहा प्यायला येतात. बस ना. भट, 2 कम शक्कर कॉर्पोरेट. कॉर्पोरेट चहा बघितलंस? पिऊन बघ एकदा, तुला बरं वाटेल. ओ काका, जल्दी ग्लास धो के दो ना. पण नेमकं यात काय असतं रे नवीन? ॲक्च्युली मला पण नाही माहीत ग, पण इथला फेमस चहा आहे. सगळे त्याला कॉर्पोरेट चहाच म्हणतात. पण मला काय वाटतं माहिती आहे का सायंट, हा एरिया कॉर्पोरेट आहे म्हणूनच या चहाला कॉर्पोरेट नाव पडलं असेल. मे बी त्यामुळेही पडलं असू शकेल. बट 2 कॉर्पोरेट चाय कम शक्कर. तुम्ही इंजिनिअरिंगला आहात का? हो काका, पण तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला इंग्लिश येतं? हो, इंग्लिश येतं मला. ओ काका, क्या टाइम पास कर रहे हो? तुमको ग्लास धो के लाने को बोला था ना. तुम जैसे मराठी आदमी को काम पे रखेगा ना तो यही तकलीफ है, दूसरे जगह पे ध्यान देने का. जाओ जल्दी ग्लास धो के लाओ. थँक्यू. मी आलो. काका, एक विचारू का? हो, विचार की बाळा. नाही म्हणजे तुम्हाला इंग्लिश येतं असं म्हणालात तुम्ही, म्हणजे तुम्ही शिकलेले आहात. मी B.Ed केलं. मग काका तुम्ही या चहाच्या टपरीवर हे असं चहा देण्याचं आणि कप धुण्याचं काम का करताय? काय बाळा, मी खाजगी मराठी शाळेत शिक्षक होतो. शाळेत शिकवत असताना 20 वर्षाची नोकरी केली. पण हळूहळू मराठी शाळा बंद होत चालल्या. आज महाराष्ट्रातल्या 636 शाळा बंद पडल्या आणि राजकारण्यानं सुद्धा तेच हवंय ना. आता मराठी शाळा बंद पडल्यानंतर शिक्षकांनी जायचं कुठं? शेवटी माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. शेवटी मला नाईलाजानं ती चहाच्या टपरीवर काम करायची वेळ आली. पण काका तरीही कसं आहे ना, आपल्या मुलाला इंटरनॅशनल शाळेत शिकवावं असं वाटतं. त्यांना मातृभाषेतलं शिक्षण द्यायची इच्छा नाही आहे. मला एक सांग, माझ्यासारखं शिक्षक किंवा दिग्गज उद्योगपती असतील, आयुक्त असतील, पोलीस असतील, मोठे मोठे कलाकार असतील, असे अनेक लोक शिकले. ते मराठी शाळेतनं शिकले, आपल्या मातृभाषेतनं शिकले. हो, मग ते इंग्लिश आलं नाही म्हणून त्यांचं काही अडलं नाही ना. पण आज प्रत्येकाला इंग्रजी शाळेतच जायचंय. प्रत्येकाला वाटतं इंग्रजी आलं म्हणजे आपला मुलगा मोठा होईल. आज आपल्या मुलाला प्रत्येक जण इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकतायत आणि म्हणूनच मराठी शाळा बंद होत चालल्यात. दुःख मराठी शाळा बंद होण्याचं नाहीये. या शाळा जेवढ्या बंद पडल्यात त्यातले अनेक शिक्षक माझ्यासारखे बेरोजगार झालेत. याचा विचार कोणत्याही राजकारण्यांनी केला नाही. एका बाजूने राजसाहेब सांगतायत मराठीत शिका, मराठीत बोला,
पण आशाने फक्त मराठी टिकणार नाहीये. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मराठी मातृभाषेच्या शाळा सुद्धा टिकून राहिल्या पाहिजेत. मुंबईतल्या अनेक शाळा बंद होत चालल्यात. त्यापैकी आमची मराठी शाळा सुद्धा बंद पडली आणि आमच्या शाळेच्या मॅनेजमेंटने मला 2 वर्षाचा पगार देखील दिला नाही. आणि म्हणूनच मला शाळेची नोकरी करायची वेळ आली. मला लाज नाही वाटत या गोष्टीची. आता विचार केलाय मी की उद्या माझी एखादी चहाची टपरी टाकायचा विचार आहे. मग चहा कसा विकता येईल, कसा बनवता येईल या दृष्टीने विचार केला आणि या चहाच्या टपरीवर येऊन कामाला लागलो. आज माझ्यासारख्या शिक्षकावर ग्लास धुण्याची वेळ आली. अशी महाराष्ट्रातील इतर शिक्षकांवर येऊ नये एवढीच इच्छा आहे. ओ काका, क्या बातें कर रहे हो? ग्लास धो के दो ना जल्दी, कस्टमर वेट कर रहे हैं. हाँ हाँ